पोलीस भरतीमध्ये जिल्ह्यांच्या लेक्चर सिरीज मध्ये आपलं हे आता मुंबई विभागासाठीचं स्पेशल असं लेक्चर आहे आणि त्यातल्या त्यात मुंबई शहर या जिल्ह्यासाठीचं आहे। महत्वाची गोष्ट काय, ज्यावेळेला आपण मुंबई जिल्ह्याचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला फक्त मुंबई शहरापुरतेच प्रश्न असे राहिलेले नसतात, तर मुंबई जिल्हा हा कोकण किनारपट्टीचा एक महत्त्वपूर्ण भाग असल्यामुळे त्या कोकण किनारपट्टीमध्ये असलेल्या सर्व खाड्या असतील किंवा नद्या असतील, तलाव असतील किंवा प्राकृतिक भूरोप असतील किंवा कशा पद्धतीचं त्याची रचना झालेली आहे प्रशासकीय, या सर्व प्रकारच्या माहितीवर सुद्धा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात। मुख्य सांगणं काय आहे, तुम्ही जर या मुंबई शहर पोलीस भरतीची किंवा ठाणे शहर पोलीस भरतीची, पालघर असेल, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांपैकी तुम्ही कुठल्याही जिल्ह्याच्या पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही हे लेक्चर नक्की बघा। हे संपूर्ण मुंबई विभागाबद्दलची प्राकृतिक असेल, त्याच्यानंतर नदी प्रणाली असेल, प्रशासकीय असेल, माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबई शहर जिल्हा हे मुख्य आकर्षण असणार आहे, पण त्यातल्या त्यात या विभागात असणारे 7ही जिल्हे याच्यामध्ये कव्हर होणार आहेत। 7ही जिल्ह्यांची सर्व प्रकारची रचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत। एकूण हे आपले 4 ते 5 व्हिडिओ या ठिकाणी येणार आहेत। एक बघितला आणि दुसरा मग बघितला नाही असं करू नका। ही 4 ते 5 व्हिडिओची अतिशय महत्वाची अशी लेक्चर सिरीज आहे। हे जर आपण बघितली तर साधारणतः एखाद्या विद्यार्थ्याने मुंबई शहरमधनं फॉर्म भरलेला नसेलही कदाचित, कारण ठाणेमधून फॉर्म भरलेला असेल किंवा त्याने इतर कोकणातल्या जिल्ह्यामधनं फॉर्म भरलेला असेल, तरीही त्याला या व्हिडिओची मदत होणार आहे। कारण कोकणातल्या खाड्या असतील, नद्या असतील, प्राकृतिक भूरोप असतील, देवस्थानं असतील, याबद्दलची माहिती आपण याच्यामध्ये सांगणार आहोत। म्हणजे आपला हेतू काय आहे, तर कोकण किनारपट्टी आपल्याला पूर्ण एक्सप्लेन करायची आहे आणि त्यातल्या त्यात मुंबई शहर नावाचा जो काही जिल्हा आहे तोही आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे एक्सप्लेन करायचा आहे। नक्कीच या विभागातले बाकीचे जिल्हे आणखीन आपल्याला विस्तृतपणे पाहिजे असतील तर ते आपण कमेंट सेक्शन मध्ये टाका। आता मुंबई विभाग किंवा मुंबई शहर मधनं ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले, ठाण्यातनं ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले, त्यांच्या सगळ्यांसाठी हे लेक्चर अतिशय उपयुक्त आहे। ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, याच्या आधी आपला नागपूर जिल्ह्याचा जो व्हिडिओ आला असेल, चंद्रपूर जिल्ह्याचा व्हिडिओ आला असेल, त्याला आपण सगळ्यांनी अगदी भरभरून प्रतिसाद दिला। जी काही आपली पद्धत आहे थोडं डिटेलमध्ये माहिती देण्याची किंवा प्राकृतिक एक विभाग एक्सप्लेन करण्यापासून त्या ठिकाणी लेक्चरची सुरुवात करण्याची, जिल्ह्याच्या आधी त्या जिल्ह्याचा विभाग कुठल्या विभागामध्ये येतो आणि मग तो विभाग पहिले एक्सप्लेन करायचा आणि त्याच्यानंतर त्या जिल्ह्यावरती पॉइंटवरती त्या ठिकाणी जायचं, याच मेथडने आपण याही लेक्चरला सुरुवात करत आहोत। की आधी मुंबई शहर किंवा ठाणेमधनं ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचा आधी आपण त्या ठिकाणी विभाग एक्सप्लेन करू की कोकण विभागामधले हे दोन्ही जिल्हे आहेत, मग कशा पद्धतीचा कोकण विभाग आहे आणि त्याच्यानंतर मग या जिल्ह्यांच्या डिटेल्स सुद्धा घेऊ। त्यामुळे हे 4 ते 5 लेक्चरची एक सिरीजच आहे आणि ही सिरीज आपल्याला एक्झामसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। पोलीस भरतीमध्ये एक महत्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे जिल्ह्यांची माहिती, त्या विभागाची माहिती। आपल्याला माहिती आहे की फक्त जिल्ह्याच्या माहितीबद्दल जर तो प्राकृतिक असेल किंवा नैसर्गिक विभाग, प्राकृतिक म्हणजे काय, एक जमिनीची सलगता असेल आणि नैसर्गिक असेल म्हणजे ते पण संस्कृतीनुसार सारखा असेल, तर प्राकृतिक, नैसर्गिक, प्रादेशिक विभाग जर एखादा विभाग सारखा असेल तर नक्कीच त्या विभागाच्या आसपासचे जे महत्वाचे स्थळ असतात त्या स्थळांबद्दल, पर्यटन स्थळांबद्दल आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पडलेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात। या सर्व गोष्टींसाठी आपण हे लेक्चर आवर्जून बघावं, जेणेकरून या लेक्चरमध्ये अतिशय डिटेलमध्ये आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे आणि ही डिटेल माहिती आपल्या कामाची आहे आणि आपल्याला याचा उपयोगच त्या ठिकाणी होणार आहे। सर्व एक्झाम, असं नाही की पोलीस भरतीवालेच, येणाऱ्या काळामध्ये जे तलाठी भरती देणार आहेत किंवा एमपीएससीचा अभ्यास सुद्धा जे विद्यार्थी करतात, अगदी त्यांनी जरी व्हिडिओ बघितला त्यांना कळेल की अतिशय डिटेल माहिती आहे आणि अगदी तो विभाग पॉइंट टू पॉइंट आपण एक्सप्लेन केलेला आहे। आता मुंबई शहर मधनं ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, मुंबई शहर हा जिल्हा कोकण विभागामध्ये येतो। मग कोकण विभाग कसा आहे, पहिले कोकण विभागाबद्दलची माहिती बघू आणि मग मुंबई शहरवरती आपण टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी जाऊ। मी आधी सांगितल्याप्रमाणे याचे कमीत कमी आपल्याला 4 ते 5 व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहेत। आपल्याला सर्व लेक्चर सिरीज त्या ठिकाणी फॉलो करायची आहे। बघू आपण कशा पद्धतीचा आहे। मुंबई जिल्हा आपलं मुख्य आकर्षण जरी असलं, मुंबई आणि ठाणे, तरी त्याच्याबद्दल आपल्याला कोकणाची माहिती बघायची आहे की मुंबई शहर हा जिल्हा ज्या विभागामध्ये येतो तो विभाग कुठला आहे, तर कोणता विभाग आहे तो, चिंचोडी, जे काही महाराष्ट्राची आपण म्हणतो की किनारपट्टी आहे, महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि मग हा 720 किलोमीटरचा समुद्र किनाऱ्यामध्ये एक साध्या गोष्टीने आपण इथे एक्सप्लेन करायला गेलं तर साधारणतः अशा स्वरूपाचं एक ग्रुप त्या ठिकाणी तयार होतं
कोकण किनारपट्टीचं. अतिशय महाराष्ट्राच्या पश्चिमेला अशी ही कोकण किनारपट्टी लाभलेली आहे. याच्यामध्ये वर त्याच्या ठिकाणी पालघर येतो, इथं त्या ठिकाणी पालघर जिल्हा येतो. त्याच्यानंतर खाली गेलो आपण थोडं पालघरच्या, तर इथं लगेच ठिकाणी ठाणे जिल्हा येतो. त्याच्यानंतर खाली गेलो आपण इथं असं तर मुंबई उपनगर, मुंबई उपनगर. आणि इथं जर बघितलं आपण समुद्रामध्ये अतिशय छोटस टोक आहे ते म्हणजे मुंबई शहर, मुंबई शहर. त्याच्यानंतर खाली आलो आपण तर इथं आपल्याला रायगड पाहायला भेटते. त्याच्यानंतर इथं रत्नागिरी पाहायला भेटते. आणि खालचा सर्वात शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. आता हा जो भाग आपण इथं बोर्डवरती काढला, हा भाग स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, मुख्यत्वे हा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात होता, त्याच्या आधी. आणि नंतर मग तो कशामध्ये आला तर ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये आला. मुंबई हे बेट मुख्यत्वे पोर्तुगीजांनी त्या ठिकाणी काबीज केलं होतं आणि त्यानंतर ते अन्नामध्ये त्या ठिकाणी ब्रिटिशांना दिलं आणि ब्रिटिशांनी ते इंग्लंडच्या राजाला दिलं. इंग्लंडच्या राजांनी ते बेट त्या ठिकाणी ईस्ट इंडियन कंपनीला व्यापार करण्यासाठी दिलं. हे आपल्याला मुंबई बद्दल पाहायचंच आहे. पण मुळात हा स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे 15 ऑगस्ट 1947च्या आधी बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. म्हणजे भारतामध्ये इंग्रजांचे जे काही मुख्य प्रदेश होते त्यापैकी एक महत्वाचा म्हणजे मुंबई इलाका, ज्याला बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणायचे, एक मद्रास इलाका ज्याला मद्रास प्रेसिडेन्सी म्हणायची आणि कलकत्ता इलाका त्याला कलकत्ता प्रेसिडेन्सी म्हणायची. मग वर सिंध प्रांत होते, अवध प्रांत होते वगैरे होते, पण त्यातला एक म्हणजे महत्वाचा आपला मुंबई प्रांत होता. मग आता हा जो मुंबई प्रांत आहे हा स्वातंत्र्याच्या आधी या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. स्वातंत्र्याच्या नंतर हा आपल्या महाराष्ट्राचा भाग झाला. म्हणजे आपण म्हणतो ना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, ते आपण नक्की समोर बघणार आहोत. पण स्वातंत्र्यानंतर तो त्या ठिकाणी महाराष्ट्राचा भाग झाला. आता हा महाराष्ट्राच्या कुठं स्थित झालेला आहे तर महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेला म्हणजे सर्वात पश्चिमेला महाराष्ट्राच्या. जसं आपण नागपूर विभागाबद्दल बघितलं, नागपूर विभाग कुठं आहे महाराष्ट्राच्या अति त्या ठिकाणी पूर्वेला आहे. सर्वात शेवटचा विभाग जर महाराष्ट्राचा कुठला असेल तर नागपूर विभाग आहे, अति पूर्वेला आहे. मग आता त्या ठिकाणी आपण बघितलं की कोकण विभाग कुठं असणार आहे, तो कोकण विभाग अति पश्चिमेला असणार आहे, अगदी समुद्र किनाऱ्याला लागून. महाराष्ट्राची शेवटची सरहद, भारताची सुद्धा आपण बघितलं तर किनाऱ्यानं शेवटची सरहद त्या ठिकाणी येते. आणि मग महाराष्ट्राच्या अति पश्चिमेला असलेला किनारपट्टी भागामध्ये असलेला मुंबई विभाग आहे. आणि या मुंबई विभाग म्हणजेच आपण कोकण असं त्यांना ओळखतो. आणि स्वातंत्र्याच्या आधी याला हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. मी आताच एक्सप्लेन केलं. महाराष्ट्राच्या कुठं आहे अति पश्चिमेला आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. शेवटचा विभाग म्हटलं चालते आपण पश्चिमेकडचा महाराष्ट्राचा. आणि याला आपण कोकण विभाग म्हणूनही ओळखतो, मुंबई विभाग किंवा कोकण विभाग. आणि या कोकण विभागामध्ये एकूण आपल्याला पाहिलं 7 जिल्हे आहेत. आणि हा स्वातंत्र्याच्या आधी म्हणजे 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर तो त्या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होतो, मुंबई इलाख्याचा भाग होतो ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये. मग स्वातंत्र्य झाल्यानंतर काय झालं तर स्वातंत्र्य झाल्यानंतर 1 मे 1960 रोजी, त्याच्या आधी 1 नोव्हेंबर 1956 रोजी, 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांत हे द्वैभाषिक राज्य त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. म्हणजे 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्राची निर्मिती झाली. पण स्वातंत्र्य झाल्यानंतर भाषावर पुनर्रचनेसाठी आपल्याला माहिती आहे की आंदोलन झालं. आणि त्याच माध्यमातून एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की मग स्वातंत्र्याच्या नंतर या विभागाचं किंवा मुंबई विभागाचं अस्तित्व कसं तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी, 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई इलाका किंवा बॉम्बे स्टेट म्हणून द्वैभाषिक राज्य, द्वैभाषिक म्हणजे काय, मराठी बोलणाऱ्यांचं महाराष्ट्र आणि लगे गुजराती बोलणाऱ्यांचा गुजरात,
असे 2 राज्य त्यावेळेला एकत्र होते. म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात वेगवेगळे झालेले नव्हते. एकूण राज्यामध्ये 14 राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात आले होते आणि 14 पैकी 4थ्या नंबरचं आपलं बॉम्बे प्रेसिडेन्सी राज्य होतं. भाषावार पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार 4थ्या नंबरवरती 1 नोव्हेंबर 1956 रोजी मुंबई प्रांत या विभागाची त्या ठिकाणी निर्मिती झाली होती. त्यावेळेला कोकण विभाग हा त्याचा भाग होता. तिथून 4 वर्षासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. म्हणजे मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल किंवा उर्वरित त्या ठिकाणी मुंबई इलाका असेल, हे तीनही मराठी भाषिकांचे प्रदेश एकत्र करून एक संयुक्त महाराष्ट्र त्या ठिकाणी चळवळ तयार करण्यात यावा आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र तयार करण्यात यावा याची चळवळ सुरू झाली. ती चळवळ आपण मुंबई जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एकदा बघणारच आहोत. स्वातंत्र्यानंतर मुंबई विभाग मग 1 नोव्हेंबर 1956च्या नंतर 4 वर्षानंतर परत मुंबई विभागाचे 2 भाग झाले. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र तयार झाला आणि आपला कोकण विभाग महाराष्ट्राचा भाग झाला. त्या मुंबई प्रांतातनं गुजरात वेगळं पडलं, महाराष्ट्र वेगळं पडलं. सध्या अस्तित्वात असलेला आपला कोकण विभाग कशाचा भाग झाला तर महाराष्ट्राचा भाग झाला. कधी 1 मे 1960 रोजी. त्या रोजी जेव्हा 1 मे 1960ला या विभागाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाला, त्यावेळी आपला महाराष्ट्र तयार झाला. त्यावेळेला कोकण विभागामध्ये एकूण 5 जिल्हे होते. कोणकोणते जिल्हे होते तर त्यावेळेला पालघर हा जिल्हा नव्हता आणि सिंधुदुर्ग हा जिल्हा नव्हता. बाकीचे जिल्हे होते. म्हणजे त्या ठिकाणी ठाणे होता, बृहन्मुंबई होतं, त्याच्या ठिकाणी ठाणे होता, बृहन्मुंबई होतं आणि त्याच्यात रायगड होतं, रत्नागिरी होतं. एवढे जिल्हे होते. बाकीचे जिल्हे नव्हते. म्हणजे 4-5 जिल्हे होते. आता पुढं जर आपण बघितलं तर या जिल्ह्यांचं मग विभाजन होऊन सध्या कोकण विभागामध्ये अस्तित्वात असणारे 7 जिल्हे त्या ठिकाणी अस्तित्वात आले. सध्या कोकण विभागामध्ये अस्तित्वात असणारे 7 जिल्हे त्या ठिकाणी आले. मग पहिला कोणकोणता आला तर 1 मे 1981 रोजी रत्नागिरीतनं सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातला 27वा जिल्हा त्या ठिकाणी अस्तित्वात आला. म्हणजे कोकण विभागामध्ये रत्नागिरी जिल्हा होता 1 मे 1960 रोजी. मग त्याच्यानंतर पुढे त्याचं विभाजन झालं. कधी विभाजन झालं तर 1 मे 1981 रोजी विभाजन झालं आणि रत्नागिरीतनं सिंधुदुर्ग हा 27वा जिल्हा बाहेर पडला. त्याच्यानंतर दुसरं विभाजन कधी झालं तर 4 ऑक्टोबर 1990 मध्ये बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर हा 31वा जिल्हा बाहेर पडला. आणि त्याच्यानंतर कधी तर 1 ऑगस्ट 2014 रोजी 1 ऑगस्ट 2014 रोजी ही ठाण्यातनं पालघर हा महाराष्ट्रातला 36वा जिल्हा बाहेर पडला. म्हणजे ठाणे जिल्ह्यातनं कोणता जिल्हा बाहेर पडला पालघर जिल्हा बाहेर पडला. हा महाराष्ट्रातला 36वा जिल्हा बाहेर पडला. म्हणजे सध्या 7 आहेत. 7 मधनं 3 जिल्हे त्या ठिकाणी निर्माण झाले त्यावेळेला होते. हे 3 जिल्हे कोकण विभागामध्ये 1 मे 1960 रोजी नव्हते. त्यावेळेला कोकण विभागामध्ये एकूण 4च जिल्हे होते. त्याच्यामध्ये बृहन्मुंबई झाला, ठाणे झाला, रायगड झालं आणि रत्नागिरी झालं. त्याच्यानंतर 3 जिल्ह्यांची निर्मिती झाली. 3 जिल्ह्यांची कोणकोणती निर्मिती झाली तर 1 मे 1981 रोजी रत्नागिरीतनं सिंधुदुर्ग 27वा जिल्हा त्या ठिकाणी अस्तित्वात आला. 4 ऑक्टोबर 1990 मध्ये हे बृहन्मुंबई मधून त्या ठिकाणी मुंबई उपनगर हा जिल्हा अस्तित्वात आला आणि त्याच्यानंतर 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाण्यातनं पालघर हा महाराष्ट्रातला 36वा जिल्हा त्या ठिकाणी अस्तित्वात आला. हा त्या ठिकाणी कोकण विभागाची आपण सुरुवातची माहिती बघली की कोकण विभागाचा साधारणतः प्रवास कसा होता. की आधी बाबा तो बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी तो मुंबई द्वैभाषिक प्रांताचा भाग होता. त्याच्यानंतर 1 मे 1960 रोजी त्या ठिकाणी तो महाराष्ट्रामध्ये समाविष्ट संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला. संयुक्त महाराष्ट्राचा भाग होता आणि मग आता सध्या आपल्या महाराष्ट्राचा कोकण विभाग म्हणून आपला ओळखला जातो. महाराष्ट्राच्या अति पश्चिमेला त्या ठिकाणी तो आहे. अरबी समुद्राची सीमा त्या ठिकाणी त्याला लागलेली आहे. आणि ज्या वेळेला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात आपला निर्मिती झाली त्यावेळेला कोकण विभागामध्ये एकूण 4 जिल्हे होते आणि सध्या कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. मग 4 चे 7 झाले कसे तर 3 नवीन जिल्हे तयार झाले. ते कसे तयार झाले हेही आपण या ठिकाणी बघितलं. आता पुढची माहिती बघू आपण कोकण विभागाची ती कशा पद्धतीची आहे. पुढे म्हणजे कोकण विभाग हा महाराष्ट्रातील
6 प्रशासकीय विभाग. आता आपल्या महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. मग कोकण विभाग आपल्या महाराष्ट्रातल्या 6 प्रशासकीय विभागापैकी सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे. बरं, कशा कशाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे. त्याच्यानंतर तालुक्यांच्या दृष्टीने सुद्धा सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे. मग आता प्रशासकीय माहिती पाहणं चालू आपली बघा. कोकण विभाग महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभागापैकी सर्वात लहान प्रशासकीय विभाग आहे. मग सर्वात लहान म्हणजे कशा कशाच्या दृष्टीने लहान आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहे आणि तालुक्याच्या दृष्टीने लहान आहे. बरं, कोकण विभागाला एक केंद्रशासित प्रदेश आणि 2 राज्यांच्या सीमा लागून आहेत. एक केंद्रशासित प्रदेश आणि 2 राज्यांच्या सीमा लागून आहेत. बघा आता कशा पद्धतीने लागून आहेत हे बघा. इथं महाराष्ट्राचा आपला नकाशा त्या ठिकाणी दिसतो. या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये साधारणतः अशी चिंचोळी ज्याला म्हणतो आपण, किंवा छोटीशी, हे बघा अगदी छोटीशी अशी सुंदर आपली कोकण किनारपट्टी आहे, एवढीच आहे. बघा इकडे किती मोठा महाराष्ट्र उडतो. आणि मग ही जी कोकण किनारपट्टी आहे ना, हे कोकण किनारपट्टी म्हणून क्षेत्रफळाच्या दृष्टीनं असेल किंवा तालुक्यांच्या दृष्टीनं असेल, महाराष्ट्रातली सर्वात त्या ठिकाणी छोटा प्रशासकीय विभाग आहे. मग आता हे जी कोकण किनारपट्टी आहे, याला इथं जर आपण बघितलं ना, बघा इथं जर आपण बघितलं तर इथं केंद्रशासित प्रदेश लागलेला आहे. कुठला केंद्रशासित प्रदेश लागलेला आहे? तर दादरा नगर हवेली. त्याच्यामध्ये आता दीव दमण सुद्धा समाविष्ट झालं. दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी लागलेला आहे, पालघर जिल्ह्याला. आणि त्याच्यावर कोणतं राज्य आहे? मग इथं गुजरात. आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उल्लेख याच राज्याचा होतो, तो म्हणजे कुठलं? गुजरात. आणि मग खाली कोणतं लागलेलं आहे? गोवा. खाली कुठलं लागलेलं आहे? गोवा. आणि थोड्या प्रमाणात इथं सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा कर्नाटक बरोबर सुद्धा लागलेली. कशा बरोबर लागलेली आहे? कर्नाटक. म्हणजे एक केंद्रशासित प्रदेश आणि 3 राज्यांची त्या ठिकाणी सीमा समाविष्ट झालेली आहे. दादरा नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश लागला, त्याच्यानंतर गुजरात राज्य लागलं, गोवा लागलं, सिंधुदुर्गची अतिशय कमी छोटीशी सीमा त्या ठिकाणी कर्नाटक बरोबर लागलेली आहे. मग कोकण विभागाला दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची, एक केंद्रशासित प्रदेश आणि 3 राज्य म्हणू आपण, 3 राज्यांची सीमा लागलेली आहे. केंद्रशासित प्रदेशाची त्याप्रमाणे गुजरात आणि गोवा या राज्यांची, त्याचबरोबर कर्नाटक या राज्याची सुद्धा सीमा त्या ठिकाणी लागलेली आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातली कोणकोणत्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे? तर थोडा वर त्या ठिकाणी धुळे, त्याच्यानंतर नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांची सीमा त्या ठिकाणी कोकण विभागाला लागलेली आहे. म्हणजे इकडून सुरू होतं. कोणकोणता लागलेला आहे? इथं नाशिक लागलेला आहे, नाशिक जिल्हा लागलेला आहे. त्याच्यानंतर अहमदनगर इथं असतो बघा, नाशिकच्या खाली डायरेक्ट अहमदनगर आहे. त्याच्यानंतर खाली कुठला आहे? अहमदनगरच्या खाली गेलं की डायरेक्ट पुणे जिल्हा आहे. त्याच्यानंतर खाली गेलं की त्या ठिकाणी सातारा आहे. साताऱ्याच्या थोडंसं खाली गेलं, सातारा आणि कोल्हापूरच्या मधामध्ये असा चिंचोळी घुसलेला आहे सांगली लागलेला आहे. आणि सांगलीच्या खाली आहे मग कोल्हापूर. अशा एकूण जिल्ह्यांची आणि राज्यांची सीमा त्या ठिकाणी कोकण विभागाला लागलेली आहे. आता कोकण विभागातील तालुक्यांप्रमाणे जर आपण कोकण विभागातल्या बघितलं तर सर्वात पश्चिमेकडील तालुका, सर्वात दक्षिणेकडील, उत्तरेकडील, पूर्वेकडील कशा पद्धतीचं आहे ते बघू. आपण बघत असाल की अशी चिंचोळी स्वरूपाची कोकण किनारपट्टी त्या ठिकाणी आहे. एक म्हणजे इकडनं नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर एवढ्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. वर आपण बघितलं तर दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा पालघर जिल्ह्याबरोबर लागलेली आहे. इथं गुजरात राज्याची सीमा लागलेली आहे. खाली गोवा आणि कर्नाटक राज्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागलेली आहे. पालघरची सीमा त्या ठिकाणी गुजरात आणि दादरा नगर हवेली बरोबर लागलेली आहे. म्हणजे 2 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, एक पालघर आणि खालचा सिंधुदुर्ग. आणि बाकी मग महाराष्ट्राच्या जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे सगळी पश्चिमेकडे. उत्तर आणि दक्षिणेकडे सीमा आहेत, पश्चिमेकडे समुद्र किनारा आहे. आणि इकडे जर बघितलं आपण तर महाराष्ट्राचे जिल्हे आहेत. म्हणजे इकडे आपण या साईडनं बघितलं पश्चिमेकडे तर अरबी समुद्र आहे. कुठला समुद्र आहे? अरबी समुद्र. इकडे बघितलं आपण तर उर्वरित महाराष्ट्र आहे. मग त्याच्यामध्ये नाशिक झाला, अहमदनगर झाला, पुणे झाला, त्याच्यानंतर सातारा झाला, सांगली झाला आणि कोल्हापूर झाला. हे जिल्हे आपल्याला त्या ठिकाणी झाले. मग आता वर जर बघितलं इथं तर दादरा नगर हवेली, गुजरात आणि खाली बघितलं गोवा आणि कर्नाटक. मग आता
एकाच जिल्ह्याची लागलेली आहे. पालघरचीच त्या ठिकाणी गुजरात बरोबर, दादरा नगर हवेली बरोबर आणि सिंधुदुर्गचीच गोवा बरोबर आणि कर्नाटक बरोबर, म्हणजे दोनच जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांबरोबर लागलेल्या आहेत. आता अति पश्चिमेकडील तालुका कुठला, अति पूर्वेकडील, अति उत्तरेकडील ते बघू. मग पश्चिमेकडील सर्वात सर्वात पश्चिमेकडील कोकण विभागातला तालुका कुठला असेल तर डहाणू तालुका आहे. कुठला तालुका आहे? डहाणू. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे डहाणू? पालघर जिल्ह्यामध्ये आहे डहाणू. कोणत्या जिल्ह्यामध्ये? पालघर मध्ये. डहाणू हा सगळ्यात पश्चिमेकडचा तालुका आहे पालघर जिल्ह्यामध्ये. वर जर आपण पाहिलं सर्वात उत्तरेकडील तालुका तर तालासरी पालघर जिल्ह्यामधलाच तालुका सर्वात उत्तरेकडील आहे. हे प्रश्न बरेचदा पडतात, पालघर जिल्ह्याच्या संदर्भात सुद्धा पडतात की सर्वात उत्तरेकडील जिल्हा कुठला आहे, तालुका कुठला आहे, तर तालासरी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर खाली बघितलं आपण सगळ्यात दक्षिणेकडील कुठला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग हा सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे कोकण विभागातला. आणि पूर्वेकडील बघितला आपण तर पूर्वेकडील मुरबाड हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील त्या ठिकाणी ही काय आहे तालुका आहे. म्हणजे आपण पश्चिमेकडचं बघितलं तर डहाणू, उत्तरेकडचं बघितलं तर तालासरी, दक्षिणेकडचं बघितलं तर दोडामार्ग आणि त्या ठिकाणी पूर्वेकडचं बघितलं तर मुरबाड. हे तालुके आपल्याला अतिशय पूर्वेला, उत्तरेला, दक्षिणेला आणि पश्चिमेला कोकण विभागाच्या असलेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पुढचं बघू आपण कोकण विभागाची माहिती त्या ठिकाणी कशा पद्धतीची. एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा एखादी गोष्ट एक्सप्लेन करतो तेव्हा बोलता बोलता एखादा असं होऊ शकते की एखादा शब्द चुकून या शब्दाऐवजी तो शब्द निघाला, तसं तर आपण सगळं व्यवस्थितच बोलत असतो, तर त्याचा काही एवढा इश्यू नाही. बोर्डवरती सगळी माहिती, इन्फॉर्मेशन आहे आणि सगळं करेक्टच त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचं बघू आपण आता. कोकण विभागामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. 7 त्या ठिकाणी जिल्हे आहेत. 7 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी क्षेत्रफळाच्या नुसारही हा महाराष्ट्रातील सर्वात लहान विभाग आहे आणि तालुक्यांच्या दृष्टीने सुद्धा आहे. मग आता पहिले बघू महाराष्ट्रातील विभाग हा कशाच्या दृष्टीनं? तालुक्यांच्या दृष्टीनं. मग एकूण किती तालुके आहेत कोकण विभागामध्ये तर 50 तालुके आहेत. त्यापैकी 47 तालुके हे याच्यामध्ये पंचायत समित्या आहेत आणि 3 तालुके असे आहेत की जे प्रशासनासाठी बांधलेले आहेत. कुठं? मुंबई उपनगरमध्ये. म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी 3 तालुके तयार केलेले आहेत. त्यांच्यामध्ये पंचायत समिती नाही, पण ते 3 तालुके आहेत प्रशासकीय सोयीसाठी तयार केलेले आहेत. आणि 47 मध्ये पंचायत समित्या आहेत. ती एक महत्वाची गोष्ट. म्हणजे 50 तालुके, 47 आणि 3 एकत्र करून किती झाले? 50 तालुके. मुंबई विभागात महाराष्ट्रातील सर्वात लहान आहे तालुक्यानुसार सुद्धा आणि 50 तालुके त्या ठिकाणी इथं आहेत. मग कोणकोणत्या जिल्ह्याले सर्वात जास्त आहेत, कोणकोणत्या कमी आहेत बघू. तालुक्यांनुसार मुंबई विभागातील जिल्ह्यांचा क्रम कशा पद्धतीचा आहे तर सर्वात जास्त तालुके आहेत बघा रायगडमध्ये 15. सर्वात जास्त कुठे आहेत? रायगडमध्ये किती आहेत? 15. त्याच्यानंतर 2 रत्नागिरीमध्ये आहेत 9. त्याच्यानंतर बघितलं पालघर आणि सिंधुदुर्ग मध्ये आहेत 8. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण ठाण्यामध्ये आहेत 7 आणि मुंबई उपनगरमध्ये आहेत 3. प्रशासनासाठी पाळलेले आहेत. कोणकोणते आहेत मुंबई उपनगरमध्ये 3? अंधेरी, कुर्ला आणि बोरीवली. अंधेरी, कुर्ला आणि बोरीवली हे जे 3 तालुके आहेत हे प्रशासनासाठी पाळलेले आहेत. इथं कुठल्याही प्रकारची पंचायत समिती त्या ठिकाणी अस्तित्वात नाही. आणि मुंबई शहर महाराष्ट्रातील एकही तालुका नसलेला जिल्हा कुठला असेल तर तो मुंबई शहर आहे. महाराष्ट्राचा सर्वात क्षेत्रफळाने लहान जिल्हा कुठला असेल तर मुंबई शहर आहे. मुंबई शहरामध्ये एकही तालुका त्या ठिकाणी नाही. बाकी सगळीकडे तालुके आपल्याला कमी अधिक प्रमाणात का पण पाहायला मिळतात, पण मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी एकही तालुका नाही. हा तालुक्यानुसार मुंबई विभागातील त्या ठिकाणी जिल्ह्यांचा क्रम झाला. आता कोकण विभागातील क्षेत्रफळानं मी आधीच सांगितलं सुरुवातपासून तालुक्यांच्या दृष्टीने लहान आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान आहे तर कोकण विभागाचं एकूण क्षेत्रफळ 30,728 चौरस किलोमीटर आहे. किती? 30,728 चौरस किलोमीटर आहे. कोकण विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम. मग आता कोकण विभागातील जिल्ह्यांचा बघू आपण क्षेत्रफळानुसार क्रम कसा आहे. क्षेत्रफळानं सर्वात मोठा कुठला? 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा, कशा पद्धतीचा आहे बघू. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा आहे रत्नागिरी. बघा आता एक गोष्ट घ्या, तालुक्यांच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा कोणता असेल तर रायगड आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा कुठला असेल
तर रत्नागिरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे बघा रत्नागिरी. किती आहे रत्नागिरीचं क्षेत्रफळ? 8,208 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर 2 नंबरला कोण आहे? 2 नंबरला आहे तो म्हणजे रायगड. इथं तालुक्यांच्या बाबतीत बरोबर उलट करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, या 2 जिल्ह्यांचा क्रम बरोबर उलटा करून टाकायचा. उलटा कसा? रत्नागिरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने 1 नंबरवर आहे, तालुक्यांच्या दृष्टीने 2 नंबरवरती येतं. तर रायगड क्षेत्रफळाच्या दृष्टीने 2 नंबरवरती आहे, तालुक्यांच्या दृष्टीने 1 नंबरवरती येतं. म्हणजे वाईस वर्षा झालेला आहे बघा ते क्षेत्रफळांच्या तालुक्यांच्या क्रमानुसार. बरं इथं 2 नंबरवरती येऊन राहिला आता रायगड. 7,152 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर 3 नंबरवर येतो पालघर. 5,433 चौरस किलोमीटरचं त्याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर 4 नंबरवरती येतो सिंधुदुर्ग. 5,207 चौरस किलोमीटर त्याचं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर येतो ठाणे. 4,214 क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर येतो मुंबई उपनगर. मुंबई उपनगर बघितलं आपण तर 446 चौरस किलोमीटर. म्हणजे बघा देशाच्या आर्थिक राजधानीची उपनगर आहेत ते, आणि देशाची आर्थिक राजधानी ते 156 चौरस किलोमीटरच आहे. म्हणजे अतिशय कमी प्रदेशामध्ये अतिशय छोट्या भागामध्ये आपली मुंबई वसलेली आहे, पण देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाचं अर्थकारण जर कुठून त्या ठिकाणी चालवल्या जात असेल तर मुंबई या शहरातनं चालवल्या जाते. आपल्या महाराष्ट्राच्या राजधानीतनं त्या ठिकाणी चालवल्या जाते. क्षेत्रफळानं सर्वात लहान आहे, एकही तालुका नाही, पण महानगरपालिकाच एवढी मोठी आहे की आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. नक्कीच पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते सगळं घेणारच आहोत. मी आधी सांगितल्याप्रमाणे ही 4 ते 5 लेक्चर सिरीज असणार आहे. संपूर्ण आपल्याला अगदी डिटेलमध्ये घ्यायचं आहे, चांगला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून एक एक प्रश्न सुद्धा आपला व्यवस्थित आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, एक एक प्रश्नही महत्वाचा असते. कधी कधी आपण म्हणतो ना की भरती राहिली, पण किती राहिली? 1 मार्काने राहिली. मग तो 1 मार्क आपल्याला आठवतो. कदाचित थोडं अजून डिटेलमध्ये गेलो तर 1 मार्क आपला आला असता, किंवा स्वतःच्या चुकीमुळे तो 1 मार्क, तो 1 मार्क पण आपल्याला सोडायचा नाही, तो 1 मार्क पण आपल्याला घ्यायचा आहे. मग 1 मार्क बी आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी माहिती डिटेलमध्ये पाहावी लागेल. आणि माहिती डिटेलमध्ये पाहिली म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याकडनं काही कमी नाही राहिली बा. आपल्याकडनं अभ्यासात कुठलीच कसर कमी माहितीमध्ये ठेवायची नाही. मग बाकी पेपरमध्ये जे होते ते होते, जे सिच्युएशन नुसार काय आपल्याला हँडल करावं लागते ते लागते, पण पहिले आपल्याकडनं कुठल्याही पद्धतीची कसर त्या ठिकाणी राहिली पाहिजे नाही. मग आपल्याकडनं सुद्धा विद्यार्थ्यांना एक खारीचा वाटा आहे की त्यांनी एक इन्फॉर्मेशन चांगली त्या ठिकाणी करून जाव, स्वतःच्या अभ्यासामध्ये त्याचा वापर करून घ्याव. पुढचं बघा, कोकण विभागाला विस्तृत असा 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. मी सांगते भारताला एकूण 1600 किलोमीटर, भारताला एकूण 15,200 किलोमीटरचा एक समुद्र किनारा, 7,215 किलोमीटरचा, भारताला एकूण 7,215 किलोमीटरचा त्या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे. किती? 7,215 किलोमीटरचा समुद्र किनारा भारताला लागलेला आहे. त्यापैकी सर्वात जास्त गुजरातला 1600 किलोमीटरचा लागलेला आहे. तर आपल्या महाराष्ट्राचा क्रमांक 4था येतो. महाराष्ट्राचा समुद्र किनाऱ्यानुसार क्रमांक कितवा येतो? 4था क्रमांक येतो देशाच्या तुलनेमध्ये. मग महाराष्ट्राला किती लागलेला आहे? तर 720 किलोमीटरचा अरबी समुद्राचा किनारा हा महाराष्ट्राला लागलेला आहे. 720 किलोमीटरचा. तो संपूर्ण कोकण विभागाला, कोकण किनारपट्टीला, मुंबई विभागाला लागलेला आहे. आणि मग मुंबई विभागानं एकूण भारताच्या 9.58% सागरी किनारा व्यापलेला आहे. किती टक्के? 9.58% एकूण भारताच्या सागरी किनारा त्या ठिकाणी कोकण किनारपट्टीनं व्यापलेला आहे. पुढे बघू आपण कोणत्या कोणत्या जिल्ह्याला किती किलोमीटर लागलेला आहे. किलोमीटर नुसार जिल्ह्यांचा क्रम बघा. सर्वात जास्त कोकण किनारपट्टीचा किनारा जर कोणाला लागलेला असेल तर रत्नागिरीला लागलेला आहे 237 किलोमीटरचा. त्याच्यानंतर रायगडला लागलेला आहे 122 किलोमीटरचा. त्यानंतर सिंधुदुर्ग 120, बृहन्मुंबई 114, पालघर 102 आणि ठाण्याला अवघ्या 25 किलोमीटरचा त्या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे. म्हणजे कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी समुद्र किनारा सर्वात कमी ठाण्याला लागलेला आहे आणि एकूण 720 किलोमीटरचा लागलेला आहे. भारतात समुद्र किनाऱ्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचा 4था क्रमांक लागतो. एकूण भारताला 7,215 किलोमीटरचा त्या ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्यापैकी 4थ्या क्रमांकाचा 720 किलोमीटरचा समुद्र किनारा, अरबी समुद्राचा किनारा, पश्चिमेकडील समुद्र किनारा, कोकण किनारपट्टी म्हणून प्रसिद्ध असणारा समुद्र किनारा महाराष्ट्राला लागलेला आहे. एकूण भारताच्या 9.58% भाग, एकूण भारताच्या समुद्र किनाऱ्याच्या 9.58% भाग त्या ठिकाणी घेतलेला आहे. मग इथं आपल्याला बघा दिसते अशा पद्धतीचा समुद्र किनारा आपल्याला त्या ठिकाणी लागलेला आहे. पुढची इन्फॉर्मेशन बघू आपण. प्रशासकीय विभागाची कशा पद्धतीची आहे.
आता कोकण विभागाबद्दल आपण जिल्हे बघितले, सीमा बघितल्या, समुद्र किनारा बघितला, क्षेत्रफळानुसार बघितलं, तालुक्यानुसार बघितलं. आता बघू म्हणजे कोकण विभागात एकूण किती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ आहेत. तर कोकण विभाग स्थानिक स्वराज्य संस्था किंवा त्या ठिकाणी संसद आणि विधिमंडळाबद्दलची माहिती बघू आपण कशा पद्धतीची आहे. तर कोकण विभागात एकूण 12 लोकसभा मतदारसंघ आहेत. किती लोकसभा मतदारसंघ आहेत? 12 लोकसभा मतदारसंघ आहेत आणि 73 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सर्वात जास्त आपल्याला मुंबई शहर, उपनगर आणि ठाणेमध्येच त्या ठिकाणी एकवटलेले पाहायला मिळतात. तर 12 लोकसभा मतदारसंघ आणि 73 विधानसभा मतदारसंघ आहे. त्याच पद्धतीनं कोकण विभागामध्ये ठाणे जिल्हा हा महानगरपालिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कुठला जिल्हा हा प्रश्न बरेचदा पडतो. ठाणे जिल्हा हा महानगरपालिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 6 महानगरपालिका आहेत. किती महानगरपालिका आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये? एकूण 6 महानगरपालिका आहेत आणि संपूर्ण विभागात एकूण 9 महानगरपालिका आहेत. संपूर्ण कोकण विभागामध्ये एकूण 9 महानगरपालिका आहेत. त्यापैकी 6 म्हणजे 3च वेगळ्या आहेत बघा. त्यापैकी 6 महानगरपालिका ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढे बघू आपण कोकण विभागात एकूण 5 जिल्हा परिषदा आहेत. 5 जिल्हा परिषद आहेत का बरं? मुंबई शहर उपनगर इथं काही जिल्हा परिषद नाही आहेत. तिकडे महानगरपालिका शासन केलेल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत पण 34 जिल्हा परिषद आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण. मग 2 कोणते जिल्हे वगळण्यात आले? तर मुंबई शहर आणि उपनगर हे 2 जिल्हे त्या ठिकाणी वगळण्यात आले. मग इथं काय आहे? कोकण विभागामध्ये एकूण 5 जिल्हा परिषदा आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मुंबई शहर आणि उपनगर वगळलं तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये आपल्याला त्या ठिकाणी जिल्हा परिषद असल्याचं पाहायला मिळतं. कोकण विभागामध्ये एकूण 47 पंचायत समिती आहेत. कारण 3 तालुके फक्त प्रशासनासाठी आखलेले आहेत. बाकी त्यांचा कारभार त्या ठिकाणी नाही. मग उर्वरित जे आहेत त्यांना सगळ्यांना पंचायत समिती असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पुढचं बघू आपण कशा पद्धतीचं आहे. तर मुंबई विभागाची प्राकृतिक माहिती. आता मुंबई विभागाची आपण प्रशासकीय माहिती बघितली, सीमा बघितल्या मुंबई विभागाच्या त्या ठिकाणी कशा आहेत. आता मुंबई विभागाची आपण त्या ठिकाणी प्राकृतिक माहिती बघू कशा पद्धतीची आहे. तर मुंबई विभागाची कोकण किनारपट्टीची निर्मिती कशी झाली किंवा कोकण किनारपट्टीचं काय प्राकृतिक त्या ठिकाणी महत्व आहे ते पाहण्याचा प्रयत्न आपण बघूया कशा पद्धतीचा. तर मुंबई विभागाची प्राकृतिक माहिती म्हणजे काय? सोप्या गोष्टीमध्ये कोकण किनारपट्टी आपल्या महाराष्ट्रापासून वेगळी आहे. एक सोपं स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला साध्या शब्दामध्ये. हे समजा आपली कोकण किनारपट्टी आहे, बरोबर आहे की कशी दाखवली आपण मागच्या नकाशामध्ये? अशी चिंचोळी गेलेली आहे, म्हणजे साधारणतः लांबुळकी आहे, चिंचोळी आकाराची आहे, अशी आहे. मग हिच्या बॉर्डर वरती काय आहे? तर हिच्या बॉर्डर वरती महाराष्ट्रापासून हिला वेगळं करतो तो म्हणजे कोण करतो? इथं हिच्या बॉर्डरवरती असा पद्धतीचा सह्याद्री पर्वत त्या ठिकाणी आपल्याला भिंतीसारखा उभा आहे. कसा उभा आहे? भिंतीसारखा. म्हणजे कोकण किनारपट्टीवरती इथं उभं राहून जर आपण पूर्वेकडे पाहिलं तर आपल्याला सह्याद्री पर्वत भिंतीसारखा उभा दिसतो. आणि सह्याद्री पर्वतामुळे कोकण किनारपट्टी मुख्य भूमीपासून वेगळी झालेली आहे. मग आता या कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली कशी? सोपी गोष्ट. कोकण किनारपट्टीची निर्मिती ही प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. प्रस्तरभंगामुळे म्हणजे काय? खचण्यामुळे झालेली आहे. अनेक वर्षापूर्वी भूकंप किंवा प्लेट टेक्टोनिक मध्ये काय झालं तर आपल्या महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टीचा भाग जो आहे तो खाली समुद्राकडे खचला. म्हणजे हे समजा 2 समांतर प्रदेश आहेत. समांतर प्रदेश असल्यामुळे एक जण असा खाली खचला. खचल्यानंतर एक हात वर राहतो ना, जो वर राहिला तो उंच वट्यासारखा किंवा भिंतीसारखा त्या ठिकाणी उभा राहिला आणि खाली गेला. तेव्हा खाली खचण्यामुळे प्रस्तरभंगामुळे हे समजा कोकण किनारपट्टी आहे आणि हा हात जो आहे तो समजा की सह्याद्री पर्वत आहे. खाली खचण्यामुळे कोकण किनारपट्टीची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. हे बघा इथं दाखवलेलं आहे. हे एक खाली खचला प्रदेश, खाली खचल्यामुळं आणि इकडे मग हे माउंटेन्स तयार झाले, त्याला आपण सह्याद्री पर्वत असं म्हणतो. मग कोकण किनारपट्टीवर उभं राहिलं सह्याद्री पर्वत आपल्याला भिंतीसारखा दिसतो आणि म्हणून मग असा खचल्यामुळं हा एक कोकण किनारपट्टी खाली राहिली, सह्याद्री पर्वत वर राहिला आणि वर राहिल्यामुळं काय झालं तो पर्वत जो आहे तो भिंतीसारखा दिसायला लागला कोकण किनारपट्टीवर उभं राहिलं तर. बरं याची उंची किती आहे? 900 ते 1200 मीटर पर्यंत आहे आणि आमची कोकण किनारपट्टीची उंची किती आहे? 5 मीटर पासून 200 मीटर किंवा 300 मीटर पर्यंत आहे. म्हणजे मीटर उंचीचा फरक बघा किती आहे. म्हणजे पूर्णपणे उंच झालं, हे पूर्णपणे त्या ठिकाणी सौम्य झालं. आपण म्हणतो ना कोकण म्हणजे स्वर्ग आहे, कारण निसर्गाने नटलेला आहे. सह्याद्री पर्वत इकून लागलेला आहे, समुद्र इकून लागलेला आहे, मधात चिंचोळी कोकण किनारपट्टी आहे. निसर्गानं समृद्ध अशी कोकण किनारपट्टी त्या ठिकाणी लाभलेली.
तर प्रस्तरभंगामुळे, खाली खचण्यामुळे, निमज्जन झाल्यामुळे कोकण किनारपट्टीची निर्मिती झाली. बरं, या प्रस्तरभंगामुळे आणखीन काय गोष्टीचे परिणाम झाले त्या ठिकाणी? तर या पश्चिम किनाऱ्यावरती जलमग्न अरण्य तयार झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर सागरी गुहा तयार झाल्या. सागरी लाटांच्या कार्यामुळे चबुतरे असतील, लागे कमाना असतील, भुरुपे तयार झाले विविध विविध, आणि त्याच्याच बरोबर गरम पाण्याचे झरे सुद्धा तयार झाले. बरं, कोकण किनारपट्टीचा विस्तार बघू आपण. कोकण किनारपट्टीचा विस्तार इथं उत्तरेपासून दमनगंगा नदीपासून सुरू होतो, तर दक्षिणेला तेरेखोल नदी किंवा तेरेखोल खाडीपर्यंत विस्तारलेला आहे. म्हणजे उत्तरेला प्राकृतिक विस्तार. आता आपण अगोदर पाहाला तो प्रशासकीय विस्तार, की पालघर जिल्ह्यापासून सुरू होते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला संपते. मग आता आपल्याला पाहायचा प्रशासकीय विस्तार, प्राकृतिक विस्तार. तो पहिला बघितला तो प्रशासकीय होता. आता दुसरा बघणार आहोत तो प्राकृतिक बघणार. तर प्राकृतिक बघा कसा आहे. कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेस दमनगंगा नदीपासून, म्हणजे वर पालघर जिल्ह्यातील दमनगंगा नदीपासून सुरू होतो, तर खाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोलच्या खाडीपर्यंत किंवा तेरेखोल खाडीपर्यंत, नदीपर्यंत त्या ठिकाणी त्याचा विस्तार झालेला आहे. कोकण किनारपट्टीला रिया किनारा असे सुद्धा म्हणतात. कोकण किनारपट्टीला काय म्हणतात? रिया किनारा सुद्धा म्हणतात. चिंचोळी पण म्हणतात, रिया पण म्हणतात. रिया किनारा म्हणजे काय? आता सोपी गोष्ट सांगते तुम्हाला. हा जो ब्ल्यू रंगात तुम्हाला दिसून राहिला, हा समजा सह्याद्री पर्वत आहे आणि अतिशय छोटीशी अरुंद कोकण किनारपट्टी आहे. ज्या किनारपट्टीवरती नद्या अशा उगम पावून सरळ सरळ समुद्राला जाऊन समांतर पद्धतीनं, पॅरलली, समांतर पद्धतीनं म्हणजे कशा, अशा पॅरलली समुद्राला जाऊन भेटतात, त्या किनाऱ्याला रिया किनारा असं म्हणतात. मग आपल्या कोकण किनारपट्टीवर सुद्धा नद्या ज्या आहेत ना, इथं सह्याद्री पर्वतात उगम पावल्या आणि बरोबर या कोकण किनारपट्टीवर वाहत जाऊन समुद्रात जाऊन भेटल्या आणि समांतर पद्धतीने बघा अशा मी हे लाईन्स काढल्या, अशा पॅरलल पद्धतीनं त्या ठिकाणी त्या जाऊन मिळल्या, म्हणून त्याला रिया किनारा असे सुद्धा त्या ठिकाणी म्हटल्या जातं. पुढे बघू आपण काय पॉइंट आहे. कोकण किनारपट्टीचा विस्तार सुमारे 720 किलोमीटर आहे. रुंदी जर बघितली आपण कोकण किनारपट्टीची, तर 30 ते 60 किलोमीटर आहे. मी आताच सांगितलं अरुंद आहे ना, मग 30 ते 60 किलोमीटर तर पॅरललच नद्या जाते ना, जास्त क्षेत्र थोडी वापरणार आहे. आणि सह्याद्री पर्वत असल्यामुळे पाण्याचा उतार तिकडे असल्यामुळे जास्त नद्या आपल्याला कोकणात असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग रुंदी किती आहे? 30 ते 60 किलोमीटर रुंदी आहे, 720 किलोमीटर लांबी आहे आणि 5 ते 300 मीटर पर्यंत त्या ठिकाणी उंची आहे. बरं, आता पुढे बघू. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.9% क्षेत्रफळ हे कोकण किनारपट्टीने व्यापलेलं आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती? 9.9% क्षेत्रफळ हे कोकण किनारपट्टीने व्यापलेलं आहे. किती टक्के? 9.9%. म्हणजे महाराष्ट्राचे जेवढेही प्राकृतिक प्रदेश असतील, त्यात सह्याद्री पर्वत, पठार, डोंगर रांगा, नदी खोरे, यापैकी सगळ्यापैकी कोकण किनारपट्टीनं जो आहे ना, तर कोकण किनारपट्टीनं 9.9% भाग त्या ठिकाणी व्यापलेला आहे. हे महाराष्ट्राचा मुंबई विभाग म्हणून जो ओळखला जातो त्यानं. कोकण किनारपट्टीची निर्मिती मी आधीच सांगितलं प्रस्तरभंगामुळे झालेली आहे. बघा पॉईंट, कोकण किनारपट्टीची निर्मिती कशी झाली आहे? प्रस्तरभंगामुळे. हे बघा स्ट्रक्चर आहे, खाली खचण्यामुळे, प्रस्तरभंगामुळे कोकण किनारपट्टीची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे खाली खचलं, हे किनारपट्टी झाली, हा सह्याद्री पर्वत त्या ठिकाणी निर्माण झाला. पुढे बघू आपण कोकण किनारपट्टीमध्ये आणखीन काय माहिती आपल्याला आहे. तर बघा, या मग खाली खचण्यामुळे कोकण किनारपट्टीची जशी निर्मिती झाली, तशी मग कोकण किनारपट्टीला त्याचे ऍडव्हान्टेज काय भेटले? तर यामुळे मुंबई जवळ अनेक जलमग्न अरण्य तयार झाले, म्हणजे जंगली अरण्य, पाण्यातील अरण्य म्हणतो आपण त्याला. तर मुंबई जवळ अनेक जलमग्न अरण्य तयार झाले, गरम पाण्याचे झरे त्या ठिकाणी तयार झाले, वाळूच्या चौपाट्या तयार झाल्या, पुळण तयार झाले, त्याच्यानंतर चबुतरे तयार झाले, सागरी गुहा तयार झाल्या, वाळूचे दांडे तयार झाले, मालवण आणि गुहागर आणि हरणे, सिंधुदुर्गामधील गुहागर आणि हरणे हे रत्नागिरीमध्ये, या ठिकाणी आपल्याला सागरी गुहा असल्याचं त्या ठिकाणी हे पाहायला मिळतं. हे बघा, हरणे आणि गुहागर आणि हरणे, मालवण मधील गुहागर आणि हरणे या ठिकाणी आपल्याला सागरी गुहा असल्याचं त्या ठिकाणी काय होतं? पाहायला मिळतं. लाटांच्या खनन कार्यामुळे, हे बघा, हे लाटा इकडं अशा लागून लागून जितकी मग माती मऊ असते, त्या मात्यामध्ये गुहा तयार होतात. आपण बघ ना, स्कुबा डायव्हिंग करतो, अंदर जातो, अंदर गेल्या गेल्या समजा जर अशी हे असेल, त्यामध्ये अशा गुहा तयार झालेल्या असतात. पिक्चरामध्ये पाहतो आपण, गुहामध्ये जातो तर समुद्राच्या पाण्याच्या आत गेलो की, तशा गुहा, सागरी गुहा ज्याला म्हणतात ना, त्या तयार झालेल्या आहेत लाटांच्या खनन कार्यामुळे. लाटांचा मारा होऊन त्याच्यामध्ये जे मऊ माती असते ते आत जाऊन एका गुफेसारखी तयार होते. मग गुहागर आणि हरणे
मालवण आणि हरणीच्या जवळ ह्या सागरी गुहा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. बाकी वाळूचे भूरूप म्हणजे स्तंभ, आजूबाजूचा पर्वत चालला जाईल असा स्तंभ उभा राहील किंवा अशा कमानीच्या आकारी त्या ठिकाणी उभा राहतील किंवा चबुतरे तयार होतील. वाळूचे मैदान तर तयार झालेलेच आहेत, कारण चौपाट्या, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, ज्याला आपण पुळण सुद्धा म्हणतो, हे सुद्धा तयार झालेले आहेत. बघा पुढे बघा, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना समुद्र किनाऱ्यालगतच या किनारपट्ट्यांवर लहान लहान वाळूची लहान लहान वाळूची चिंचोळी मैदाने त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कशी मैदाने पाहायला भेटतात? चिंचोळी मैदाने त्या ठिकाणी पाहायला भेटतात. लहान लहान वाळूची, जसं जसं आपण पाण्याकडनं त्या ठिकाणी कोकण किनारपट्टीच्या जमिनीकडे वर जायचा प्रयत्न करतो, तसं तसं आपल्याला वाळूची चिंचोळी मैदाने सुद्धा या कोकण किनारपट्टीवरती पाहायला मिळतात. बरं, कोकण किनारपट्टीवरती मुख्य उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत खाड्या आहेत. आता बरेच लोकांचा प्रश्न असतो, खाड्या तर माहिती आहे आम्हाला कोकण किनारपट्टीवरती आहे, मग खाड्या आहे म्हणजे नेमकं हाय काय? हाय काय ते बघू आता आपण. खाड्या असतात म्हणजे काय? सोपी गोष्ट, हा आहे सह्याद्री पर्वत, हे आहे साईडची कोकण किनारपट्टी, बरोबर आहे. या सह्याद्री पर्वतात उगम पावते नदी, ते अशी अशी चालत येते बिचारी, जाऊन मिळते या समुद्र किनाऱ्यामध्ये, बरोबर आहे. पण जिनं जशी मीनं काढली तशी एकदम जाऊन भेटते का? ते नाही. काय होते, हे नदी अशी विभागते, विभागून अशा पद्धतीने या समुद्रात जाऊन भेटते. मग काय होते, नदीचं पाणी अंदर जाते, समुद्राचं पाणी आत घुसते. बरोबर खालीत ओळखू येते बघा, की नदीचं पाणी कोणचं, समुद्राचं पाणी कोणचं. मग नदी समुद्रात ज्या ठिकाणी जाऊन भेटते त्या ठिकाणी तिथं खाडी तयार होते. इकडनं समुद्राचं पाणी तिला आत लोटते, इकडनं नदी आत लोटते, अशा पद्धतीनं इथं जे संगमावरती तयार होते याला आपण खाडी म्हणतो. आणि मग कोकण किनारपट्टीवरच्या नद्यांमध्ये संगम आपल्याला कमी पाहायला भेटतात. डायरेक्ट नदी या सह्याद्री पर्वतावरती उगम पावते आणि सरळ सरळ येऊन या अरबी समुद्रात जाऊन भेटते. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरती खाड्या तयार झालेल्या आहेत. नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन भेटते त्या ठिकाणी नदीचं पाणी आणि समुद्राचं पाण्याचा टकराव होतो, ते एकत्र येतात, त्या ठिकाणाला आपण खाडी असे संबोधतो सोप्या भाषेमध्ये. आणि मग अशा समांतर नद्या, मी आधीच सांगितलं की कोकण किनारपट्टीला रिया किनारपट्टी का बरं म्हणतात, तर सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्या सरळ जाऊन जर अरबी समुद्रात भेटत असतील तर त्या समांतर पद्धतीने होत असतील. समांतर पद्धतीने म्हणजे पॅरलल पद्धतीने आहेत, आणि मग पॅरलल पद्धतीने त्या होत असतील त्याला रिया किनारा म्हणतात. म्हणजे मग कोकण किनारपट्टीला उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा समांतर पद्धतीने खाड्या तयार झालेल्या आहेत. आणि या खाड्यांचा उत्तर दक्षिण क्रम आपल्याला बरेचदा परीक्षेमध्ये विचारतात, किंवा कोणती खाडी कोणत्या नदीवर आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हे सुद्धा आपल्याला विचारतात. मग बघूया आपण कोकण किनारपट्टीवरच्या खाड्या कशा स्वरूपाच्या त्या ठिकाणी आहेत. हे बघा, कोकण किनारपट्ट्यांच्या खाड्यांचा उत्तर दक्षिण क्रम कशा पद्धतीचा आहे बघू आता. खाडी म्हणजे काय, मी एक्सप्लेन केलं तुम्हाला, की नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन भेटते त्या ठिकाणी त्या दोघांचं पाणी एकत्र, नदीचं समुद्राचं या दोन्ही जलप्रवाहांचं पाणी एकत्र होतं, आणि समुद्राचं पाणी थोडं नदीच्या पाण्याला ढकलतं, नदीचं पाणी समुद्रामध्ये येतं. बाकायला तिथं ओळखू येतं खाडीमध्ये आपल्याला कोणतं नदीचं पाणी कोणतं समुद्राचं पाणी, आणि त्या ठिकाणी त्याला खाडी तयार होते, त्याला आपण खाडी असं म्हणतो. सोप्या भाषेमध्ये नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन भेटते त्याला खाडी असं म्हणतात. समांतर पद्धतीने जाऊन भेटते, कारण आपल्या कोकण विभागामध्ये सह्याद्री पर्वत असं उभा असल्यामुळे त्या पॅरलली जाऊन भेटतात. सोप्या गोष्टी. मग सगळ्यात पहिली कोणती खाडी आहे? डहाणूची खाडी आहे पालघर जिल्ह्यामध्ये. कुठली आहे? डहाणूची खाडी आहे पालघर जिल्ह्यामध्ये. 2 नंबर बघितला आपण, दातीवारे खाडी आहे तासना वैतरणा नदीवरती पालघर जिल्ह्यामध्ये. दातेवारी खाडी आहे तासना वैतरणा नदीवरती, कुठं? पालघर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर वसईची खाडी आहे उल्हास नदीवरती पालघर जिल्ह्यामध्ये. बघा मधात जे मेन्शन केलेली आहे ती नदी आहे. ठाण्याची खाडी आहे उल्हास नदीवरती ठाण्यामध्ये. यांचा क्रम सांगते मी तुम्हाला. पहिल्यानं ज्या आहेत त्या खाड्या आहेत, मग मधात ज्या आहेत त्या नद्या आहेत, आणि त्याच्यानंतर त्यांचा जिल्हा आहे. मला ठाण्याची खाडी आहे उल्हास नदीवरती ठाणे जिल्ह्यामध्ये. मनोरीची खाडी आहे दहिसर नदीवरती मुंबई उपनगरमध्ये. मालाडची खाडी आहे मुंबई उपनगर इथं. त्याच्यानंतर माहीम खाडी आहे माहीम नदीवरतीच मुंबई उपनगर इथं. त्याच्यानंतर पनवेलची खाडी आहे रायगडमध्ये. त्याच्यानंतर धरमतरची खाडी आहे. आता ही जी पनवेलची खाडी आहे ना, ही पनवेलची खाडी मुंबई उपनगर रायगड या 2 जिल्ह्यांना वेगळी वेगळी करते, बरोबर आहे. तिच्यापासून मग रायगड जिल्हा सुरू होतो पनवेलच्या खाडीपासून. धरमतर खाडी आहे पाताळगंगा नदीवरती रायगड.
त्याच्यानंतर रोहा ही खाडी आहे कुंडलिका नदीवरती रायगड. त्याच्यानंतर राजापूरची खाडी आहे रायगडमध्ये. त्याच्यानंतर बाणकोटची खाडी आहे सावित्रा नदीमध्ये, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरती. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या एक्झॅक्ट सीमेवरती त्या ठिकाणी कोणती खाडी आहे? बाणकोटची खाडी आहे सावित्रा नदीवरती, रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरती. अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा आपल्याला परीक्षेला पडू शकतात किंवा आपल्याला माहिती असणं हा डाटा गरजेचा आहे. पुढे बघू आपण पुढच्या खाड्या कशा पद्धतीच्या आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी केळशीची खाडी आहे भारजा नदीवरती रत्नागिरी. त्याच्यानंतर दाभोळची खाडी आहे वशिष्ठी नदीवरती रत्नागिरी. त्याच्यानंतर जयगडची खाडी आहे शास्त्री नदीवरती रत्नागिरी. त्याच्यानंतर भाट्टेची खाडी आहे काजळी नदीवरती रत्नागिरी. त्याच्यानंतर पूर्णगडची खाडी आहे मुस्कुंदी नदीवरती रत्नागिरी. त्याच्यानंतर जैतापूरची खाडी आहे काजवी नदीवरती रत्नागिरी. त्यानंतर विजयदुर्गची खाडी आहे शोक नदीवरती, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरती. कुठं आहे? ह्या समांतर पद्धतीने आहेत बरं कोकण किनारपट्टीला सर्व. रत्नागिरीची खाडी, विजयदुर्गची खाडी आहे शुक नदीवरती, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बॉर्डरवरती. तशी बाणकोटची खाडी होती सावित्रा नदीवरती, रायगड रत्नागिरीच्या बॉर्डरवरती. तशी पनवेलची खाडी होती रायगड आणि मुंबई उपनगरच्या बॉर्डरवरती. तशा पद्धतीची. पुढे बघा देवगडची खाडी आहे देवगड नदीवरती सिंधुदुर्ग. त्यानंतर आचराची खाडी आहे आचरा नदीवरती सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर कलावली खाडी आहे गाढवी नदीवरती सिंधुदुर्ग. त्यानंतर कर्लीची खाडी आहे कर्ली नदीवरती सिंधुदुर्ग. आणि सर्वात शेवटची जिथून गोवा राज्यच मग डायरेक्ट खाली सुरू होऊन जातं, महाराष्ट्राची कोकण किनारपट्टीची सर्वात शेवटची नैसर्गिक सीमा तेरेखोलची खाडी. तेरेखोलच्या खाडीच्या इकडे सिंधुदुर्ग महाराष्ट्र, तेरेखोलच्या खाडीच्या तिकडनं गोवा. तेरेखोलची खाडी तेरेखोल नदीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. एकूण उत्तर दक्षिण क्रमानुसार आपल्याला साधारणतः 24 खाड्या महाराष्ट्रामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. पुढे बघू आपण खाड्यांनंतर कशा पद्धतीचा आहे. आपल्याला वाटत असेल तर आपण खाड्यांचा त्या ठिकाणी स्क्रीनशॉट एक काढून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला जर पाठ करायचे असतील किंवा कोणती खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये याची एकदा माहिती घ्यायची असेल तर घेऊ शकतो. याचे स्क्रीनशॉट आपण त्या ठिकाणी काढू शकता, कारण मी मध्ये मध्ये आली की मग आपल्याला स्क्रीनशॉट काढता येत नाही. चला पुढे बघू आपण कशा पद्धतीच्या आणखी खाड्या आहेत. तर 24 खाड्या एकूण महाराष्ट्रामध्ये. आता पूर्ण म्हणजे काय, वाळूचं मैदान म्हणतो आपण त्याला. बरोबर आहे. आपण मुंबईला गेलो समजा तर गिरगाव दादर चौपाटीवरती फिरायला जातो, मस्त मऊ मऊ माडी असते, माती असते, वाळू असते अशी छान बारीक बारीक, त्याला म्हणतो आपण पुळण. मग महाराष्ट्रामध्ये बघू आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती पुळण आहेत. कारण समुद्री लाटांच्या आतमधली मऊ मऊ वाळू येऊन किनाऱ्यावरती जमा होते, म्हणजे सॉफ्ट लागते आपल्याला. मऊ मऊ का बरं म्हणताय मी, आपण त्या वाळूमध्ये चालतो ना तेव्हा आपल्याला ते सॉफ्ट लागते, पाहायला अशी मखमली लागते. ते वाळू बघू आपण कशा पद्धतीच्या. प्रत्येक ठिकाणी नाही, हे काही काही ठिकाणी गाळाची मैदान तयार झालेली आहेत, वाळूची मैदान तयार झालेली आहेत, त्याला आपण पुळण सुद्धा म्हणतो. आता मुंबई शहरमध्ये जुहू चौपाटी फेमस आहे, सगळ्यांना माहिती आहे. गिरगाव चौपाटी, दादर, मार्वे ह्या त्या ठिकाणी महत्वाची पुळणं आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर मनोरी, एरवंड आणि मड आयलंड सारखं ते माहिती आहे आपल्याला. मडची खाडी ते पुळण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ठाणेमध्ये अर्नाळा, सातपाटी आणि उड्डाण हे त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्यानंतर पालघरमध्ये बोर्डी, डहाणू आणि शिरगाव हे पूर्ण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर रायगडमध्ये अलिबाग, मुरुड जंजिरा, श्रीवर्धन आणि नांदगाव हे त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर रत्नागिरीमध्ये केळशी असेल, गुहागर, गणपतीपुळे फार महत्वाचं पुळण त्या ठिकाणी आहे. बरेच लोक आपण गणपतीपुळ्याला फिरायला जातो, गणपतीचं मंदिर त्या ठिकाणी आहे. भरती ओटीच्या वक्ती कसं पाणी येतं आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग भरतीच्या वक्ती आत पाणी येतं, ओटीच्या वक्ती त्या ठिकाणी जातं. त्या ठिकाणी हे पण हरणे हे सुद्धा एक महत्वाचं पुळण रत्नागिरी जिल्ह्यातलं आहे. सिंधुदुर्गमध्ये ताराकर्ली असेल, मोचेमाळ, उभादांडा, शिरोड आणि दाभोळ एवढ्या त्या ठिकाणी पुळण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे बघू आपण कोकण विभागातील काय पाहायचे आहेत आपल्याला आता. समुद्रातील बेटे. कोकण विभागाजवळ कोकण विभाग तर आहेच, पण त्याच्याजवळ ना समुद्रातलं बेटही आहेत. समुद्रात कोणकोणते बेटे आहेत बघा. मुंबई शहर हे स्वतः एक 7 बेटांपासून बनलेलं आहे, म्हणजे मग मुंबई शहर हे एक सुद्धा बेटच आहे. मग मुंबई जिल्ह्यात कोणते आहेत? मुंबई शहरामध्ये अंजनदीव,
अंजनदीव, आष्टी, मढ आणि मुंबई. मुंबई शहर हे स्वतः एक बेट आहे. अंजनदीव, आष्टी आणि मढ हे बेट आपल्याला मुंबईमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये घारापुरी बेटावरती एलिफंटा ह्या भगवान शंकराला प्रेझेंट करणाऱ्या लेण्या आहेत. वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळाचा दर्जा त्यांना मिळालेला आहे. आपण बघणार आहोत त्या पर्यटन स्थळामध्ये अतिशय डिटेलमध्ये. एक सांगायचं म्हणून इथे सांगितलं तर रायगड जिल्ह्यातील घारापुरी, खांदेरी उंदेरी, कुलबा, कासा आणि जंजिरा हे बेटा आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुर्टे हा एकच बेट आहे. त्याच्यावर सिंधुदुर्ग नावाचा किल्ला सुद्धा त्या ठिकाणी बांधलेला आहे. कुर्टे हे एक बेट त्या ठिकाणी आहे. मुरुड जंजिरा नावाचं जे हे आहेत त्या ठिकाणी आपल्याला मुरुड जंजिरा किल्ला सुद्धा आपण पाहायला भेटतो. कासावरती पद्मदुर्ग किल्ला सुद्धा जलदुर्ग आपल्याला बांधल्याचं पाहायला भेटतं. पुढे बघूया. जलदुर्ग म्हणजे पाण्यामध्ये बांधलेले जलदुर्ग कोणकोणते आहेत? कोकण किनारपट्टीवरचे जलदुर्ग कुठले आहेत? तर रायगड जिल्ह्यामध्ये खांदेरी उंदेरी, मुरुड जंजिरा, कासा आणि पद्मदुर्ग एवढे त्या ठिकाणी जलदुर्ग आहेत. रत्नागिरीमध्ये बघितलं आपण तर सुवर्णदुर्ग हा आणि विजयदुर्ग. रत्नागिरीमध्ये सुवर्णदुर्ग हा त्या ठिकाणी आहे आणि सिंधुदुर्गमध्ये बघितलं आपण तर विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे त्या ठिकाणी आपल्याला असल्याचे पाहायला मिळतात. रत्नागिरीमध्ये सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे दोन त्या ठिकाणी किल्ले किंवा जलदुर्ग आपण ज्याला म्हणतो अगदी पाण्याच्या मधोमध असणारे किल्ले आपल्याला. मुरुड जंजिरा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर हे किल्ले सुद्धा. पद्मदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. आपल्याला माहित आहे भारतीय नौदलाचे किंवा भारतीय नेव्हीचे पहिल्यांदा नेव्ही जर कोणी तयार केली असेल भारतीय इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नेव्ही केली, जलदुर्ग बांधला, त्याला आपण पद्मदुर्ग असं म्हणतो. सिंधुदुर्ग जेव्हा तटीय जेवढे जलदुर्ग आहेत ते साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्येच बांधण्यात आलेले आहेत. एक मुरुड जंजिरा सोडला तर. कोकण विभागातील सागरी तटीय किल्ले म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहतो आता सागराच्या तटावर जे आहेत हे आपण पाहिले की पाण्यात बेट आहेत, पाण्यावर किल्ले आहेत म्हणून त्याला जलदुर्ग म्हटलं. आता जे सागराच्या एकदम तटावरती आहेत ते कोणकोणते आहेत बघा. एक पालघर जिल्ह्यातील अर्नाळा. आता हे नाव ना आपल्या इथच्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी ऐकलं असेल. बरोबर आहे. आपल्या इथं आहे नरनाळा. बरोबर आहे. तर अर्नाळा, नरनाळा आणि कर्नाळा हे 3 जिल्हे आहेत बघा समांतर. त्यातला नरनाळा नशिबाने आपल्या अकोल्यात आहे. नरनाळा आणि त्या ठिकाणी अर्नाळा पालघरमध्ये आहे आणि कर्नाळा रायगडमध्ये आहे. पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कुठं? रायगडमध्ये. मग अर्नाळा, नरनाळा आणि कर्नाळा हे 3 जिल्ह्यांचा समूह आहे. एक माहिती म्हणून आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे. त्यापैकी अर्नाळा हा त्या ठिकाणी सागरी तटीय किल्ला आहे. वसईचा किल्ला हा सागरी तटीय किल्ला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये चौल आणि द्रोणगिरी हे 2 सागरी तटीय किल्ले आहेत आणि त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जयगड आणि रत्नगड हे 2 सागरी तटीय किल्ले त्या ठिकाणी आहेत. पुढची माहिती बघू आपण कशा पद्धतीची आहे. कोकण विभागातील खडक. आता कोकण विभागातला खडक कशा पद्धतीचा आहे बघा. कोकण विभागामध्ये खडकाचा विचार केला, खनिज संपत्तीचा विचार केला तर मुख्यतः आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वात जास्त खनिज संपत्ती पाहायला भेटलेली आहे. सिंधुदुर्गामध्ये लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईटचे साठे आपल्याला मोठ्या प्रमाणात भेटलेले म्हणजे सापडलेले आपल्याला आढळतात आणि सिंधुदुर्गमध्येच रेड्डी बंदर आहे जिथून सर्वात जास्त लोह खनिजाची त्या ठिकाणी ही वाहतूक केल्या जाते. पण सिंधुदुर्गामध्ये कोणकोणतं? आर्कियन खडक, त्याच्यानंतर धारवाड, कळप्पा ही खडकं आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असल्याची आपल्याला पाहायला मिळतं. बाकी उर्वरित जर वर आलो आपण मुंबईकडे तर दख्खनच्या लावाची सर्वात जास्त जाडी जर कुठं असेल तर मुंबई शहराजवळ आहे. मग विदर्भाकडे येताना तो पातळ होत जातो. पण डेक्कन प्लॅटू किंवा दख्खनच्या लावापासून त्या ठिकाणी मुंबई शहराच्या इकडचं उत्तर कोकणातला भाग त्या ठिकाणी बनलेला आहे. कोकण विभागातली खनिज संपत्ती बघितली मी आधीच सांगितलं. कोकण विभागातील खनिज संपत्तीच्या दृष्टीने संपन्न जिल्हा म्हणजे कुठला हा जिल्हा आहे? सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकण विभागाच्या अतिशय संपन्न जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काय काय आढळतं तर मॅग्नीज, लोह खनिज, क्रोमाइट, चिनी माती, ग्रॅनाइट, पंटाश्म आणि ही मुख्य खनिजे आढळतात. त्याचबरोबर बॉक्साईटचे साठे सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये आढळतात आणि मॅग्नीजचा उपयोग अल्युमिनियम तयार करण्यासाठी वगैरे सुद्धा केला जातो. लोह खनिजाचा सुद्धा केला जातो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले आपण बंदरं घेणारच आहे. पूर्ण कोकण किनारपट्टीचे विद्यार्थी मित्रांनो आपण बंदरं घेऊ. पूर्ण कोकण किनारपट्टीच्या नद्या, संगम स्थळ, धरणं सगळं आपल्याला कोकण किनारपट्टी एकदम असे टकाटक करून टाकायची म्हणजे पूर्ण अभ्यास झाला पाहिजे. आणि कोकण किनारपट्टीच्या बाकीच्या जिल्ह्यांमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले असेल त्यांनी सगळ्यांनी सुद्धा आवर्जून हे लेक्चर पहा. त्यांना याची अत्यंत मदतच होणार आहे. तर असं नाही की आम्ही मुंबई शहरच नाही, मुंबई शहरचं तर आपण आता पुढे डिटेलमध्ये घेणारच आहोत की मुंबईची निर्मिती, मुंबईचा इतिहास,
त्याच्यानंतर मुंबईचे प्रभाग. पण हे कोकण विभाग तुम्ही सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी, ठाणे कोणत्याही जिल्ह्यातनं फॉर्म भरलेला असो, आपल्याला ही माहिती अतिशय उपयुक्त त्या ठिकाणी ठरणार आहे कोकण विभागाची. त्यामुळे हे लेक्चर पाहणं आपण अतिशय गरजेचं आहे. पुढचं बघू आपण कशा पद्धतीची त्या ठिकाणी स्लाइड आहे. तर कोकण विभागातील पर्जन्य आणि पिकं बघू. खडक बघितलं आपण कशा पद्धतीचा आहे, खनिज संपत्ती बघितली आपण कशा पद्धतीची आहे. तर कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणामध्ये 250 ते 300 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो. अति जास्त पर्जन्याचा जांभ्या मृदेचा प्रदेश आहे. कुठल्या मृदेचा प्रदेश आहे? जांभ्या मृदेचा. जांभी मृदाच हे लोह खनिजयुक्त मृदा असते बघा, विखुरलेल्या स्वरूपामध्ये इथं लोह खनिज आढळतं. जांभ्या मृदेचा प्रदेश आहे. आणि या जांभ्या मृदेमध्ये मग काय पिकतं? तर वरी अशी वरीचं पीक, वरी ज्याला आपण भवरी सारखं येते हे वरी. त्याच्यानंतर आपल्याला आंबा, काजू, तांदूळ, त्याच्यानंतर फळबागा, आंबा, काजू, त्याच्याबरोबर इतरही फळबागा, डाळिंबा वगैरेच्या आपल्याला इथं पिकलेल्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सुपारीच्या बागा कोकणामध्ये आपल्याला असल्याच्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मुख्य उत्पन्न तर आंबा, काजू आणि तांदूळ, आणि त्याचबरोबर नारळ आणि पोफळीच्या बागा, सुपारीच्या बागा हे आपल्याला कमी पाहायला मिळतं दक्षिण कोकणात, पण हेच कोकणातलं मुख्य पीक आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. उत्तर कोकणामध्ये 200 ते 250 पर्जन्याचा त्या ठिकाणी प्रदेश आहे. उत्तर कोकणामध्ये रायगड असेल, मुंबई शहर, उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्हा येतो. तर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे येतात. मग आता उत्तर कोकणामध्ये त्या ठिकाणी 200 ते 250 पर्जन्याचा तांबड्या मृदेचा आहे. म्हणजे बघा, दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा आहे, तर उत्तर कोकणामध्ये तांबडी मृदा आहे. मग इथं कोणकोणती पिकं घेतली जातात? इथं सुद्धा तांदूळ, आंबा, नारळ आणि पोफळीच्या बागा त्या ठिकाणी घेतल्या जातात. पोफळी म्हणजे सुपारी, त्याच्या बागा त्या ठिकाणी इथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, सुपारीच्या सुद्धा. बरं, कोकण विभागातील अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने बघू आपण आता कोणकोणती आहेत, कशा पद्धतीचे आहेत. तर तासना अभयारण्य आहे पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती. तासना अभयारण्य पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तुंगारेश्वर अभयारण्य आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, कोकण विभागामध्ये. मी आताच सांगितलं अर्नाळा, नरनाळा आणि कर्नाळा हे 3 जिल्हे आहेत. त्यातल्यापैकी नरनाळा हा अकोला जिल्ह्यात आहे, तर तो सुद्धा मेळघाट फॉरेस्टचा भाग आहे. आणि त्याच्याबरोबर कर्नाळा हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. इथं पक्षी अभयारण्य आहे. महाराष्ट्रातील काही मोजके पक्षी अभयारण्य आहेत, त्यापैकी कर्नाळा हे रायगड जिल्ह्यातील एक पक्षी अभयारण्य त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर आणखी कोणकोणते अभयारण्य आहेत? तर फणसाळ हे रायगड जिल्ह्यातील त्या ठिकाणी एक अभयारण्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मालवण सागरी उद्यान सिंधुदुर्ग मध्ये पहिलं सागरी उद्यान किंवा सागरी अभयारण्य म्हणू शकतो आपण त्याला. सागरी उद्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. भारतात जे 3 सागरी उद्यान आहेत त्यापैकी एक तिसरं सागरी उद्यान हे महाराष्ट्रामध्ये आहे. पहिले महाराष्ट्रातील पहिले म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं आणि भारतातलं तिसरं सागरी उद्यान 13 एप्रिल 1987 रोजी याची स्थापना झालेली आहे. मालवण मध्ये आहे, सिंधुदुर्ग मध्ये. म्हणजे भारतामध्ये जे दुर्मिळ समुद्र जीव असतात, या दुर्मिळ समुद्र जीव आढळणारे वनस्पती आढळणारे काही मोजके सागरी उद्यान किंवा अभयारण्य आहेत. हे सागरी उद्यान किंवा अभयारण्य भारतामध्ये एकूण 3 आहेत. या 3 पैकी महाराष्ट्रामधलं तिसरं आहे आणि भारताचं तिसरं महाराष्ट्रामध्ये आहे, आणि महाराष्ट्रातलं पहिलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं आहे, जे 13 एप्रिल 1987 रोजी त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, साधारणतः हे 1969 रोजी स्थापन झालेलं आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आणि हे मुख्य म्हणजे मुंबई शहरामध्ये, मुंबई जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि लायन सफारीसाठी हे अतिशय प्रसिद्ध आहे. लायन सफारीसाठी प्रसिद्ध असलेलं हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आपल्याला मुंबईमध्ये असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एवढे राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य आपल्या कोकण विभागामध्ये त्या ठिकाणी आहेत. हा व्हिडिओ त्या ठिकाणी इथं आपला संपतो. त्याच पद्धतीनं नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मी घेऊन येणार आहे. कोकण विभागातील संपूर्ण नदी प्रणाली, गरम पाण्याचे झरे, धबधबे, त्याच्यानंतर कोकण विभागातील घाट, त्याच्यामध्ये येथील कोकण विभागातील डोंगरी किल्ले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याच्यानंतर कोकण विभागातील पर्यटन, काही जागतिक वारसा स्थळ असतील तर जागतिक वारसा स्थळ याबद्दलचा नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. अतिशय महत्वाचे हे 4-5 व्हिडिओ आहेत. ज्यांनी मुंबई शहर मधनं फॉर्म भरलेला आहे, ठाणे, पालघर किंवा कोकणातल्या जिल्ह्यांमधनं फॉर्म भरलेला आहे, त्यांनी हे व्हिडिओ नक्की पाहावे. कोकणाची अतिशय नदी प्रणाली आणि प्राकृतिक प्रशासकीय माहिती इथून मिळणार आहे. आणि मुंबई जिल्हा अतिशय विस्तृतपणे
आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आधी विभाग घेऊ, मग जिल्हा घेऊ आणि अतिशय विस्तृतपणे आपण त्याची या ठिकाणी माहिती आपण घेणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा, हाय बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि येणारा व्हिडिओ जो आहे नदी प्रणालीवरती आहे, संगमाची स्थळं आहेत, धरणं आहेत, तलाव आहेत, गरम पाण्याचे झरे, धबधबे सर्व त्याच्यामध्ये आहे. तोही व्हिडिओ आपण सगळ्यांनी पहा. हे मुंबई विभाग आणि मुंबई जिल्ह्यावरती आधारित असणारे 4-5 व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यानं पाहावे. जो विद्यार्थ्यानं मुंबईमधून फॉर्म भरलेला असेल, इतर जिल्ह्यातून भरलेला असेल, त्यांनी पाहावं. म्हणजे एमपीएससीचा अभ्यास करतात त्यांनी पाहावं. सगळ्यांसाठी अशी उपयुक्त ठरणारी अशी इन्फॉर्मेशन आणि एक्सप्लेनेशन आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. आपल्या सगळ्यांना नक्कीच हे आवडेल, आपल्या परीक्षेसाठी हे नक्कीच मदत करणार आहे. त्यामुळे आपण आणखीन नवनवीन व्हिडिओसाठी, या लेक्चर सिरीजसाठी तर आहेच, पण जीएसचे आणखीन आपल्याला व्हिडिओ बघायचे असतील, जीएस सोप्या भाषेमध्ये आणि चांगलं समजून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये टाका आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.